येऊ शकते, मॅच कधी पण येऊ शकते. यावेळेला खोदून काढलेला बॉल आणि जेल टिपलाय, तिथं तुम्ही पाहताय. अजूनही काहीशी पंच पाहणी करतायत, त्या ठिकाणी आपण पाहतोय. निर्णय येईल आपल्यापर्यंत, निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. राजू सर आपण पाहतो अजूनही चेक करतायत. सेव्हन एस लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय काही गोष्टी चेक देखील केल्या जात आहेत, कारण की काही झोन आता पाहायचंय सीमारेषेच्या बाहेर खेळाडू कॅच घेत असताना बाहेर गेलाय की नाही, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पाहिल्या जातील. रविराज आहिरे या बॉलवरती आउट आहे की नाही चेक केलं जाईल, कारण की तो 49 वरती नाबाद आहे. जर इथं जर झेल असेल तर कदाचित त्याचं हृदय तुटेल मी म्हणेल, कारण की अर्धशतक हुकणार आहे. आणि इथं जर षटकाराचा असेल तर नक्कीच त्याचं हे या स्पर्धेतलं फास्टेस्ट अर्धशतक होणार आहे. म्हणजे अशा बरेचसे आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली. प्रश्नचिन्ह आहे, या प्रश्नाचं अजून उत्तर यायचं आहे. युवक सम्राट तरुणांच्या गाड्यातील ताईत तुम्ही पाहताय पैलवान राजनदादा शिंदे पाटील आपल्या विभागाचं युवा नेतृत्व आहे आणि सातत्यानं जनसामान्यांसाठी तरुणांसाठी काहीतरी वेगळं करायचं या हेतूने या स्पर्धेचं केलेलं आयोजन नियोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 आज रंगरंग सोहळा तिसऱ्या दिवसामध्ये देखील रंगतोय. मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका हो साताऱ्याची. खेळाडू तुम्ही जागेवर थांबा, निर्णय आला का मॅच सुरू होईल याची नोंद घ्या, फक्त निर्णयाची प्रतीक्षा आहे. फिल्डिंग टीमच्या खेळाडूंचं देखील कौतुक करेल, ते देखील चांगलं सपोर्ट करतायत, सहकार्य करतायत. वेळेची बंद सर्व खेळाडू आज पाळतायत, त्यामुळे सर्वच खेळाडूंचं पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. डिसिजन पेंडिंग आहे, कारण की क्लोज डिसिजन आहे हा थोडासा. योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल. पहिली फेरी आज आपण पाहतोय जवळजवळ आता या ठिकाणी संपत आलेली आहे. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना बाकी आहे, त्यानंतर कॉल बॅक राऊंडला सुरुवात आपण करतोय. OUT रेड सिग्नल आलाय, आउट आपण पाहतोय. आणि रविराज मित्रांनो जरी अर्धशतक उगला असेल परंतु रविराजची खेळी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. 49 धावांची खेळी, तुफान खेळी त्याची आपण पाहतोय. चांगली बॅटिंग केली रवीनं, 50 स्टार्ट दिलाय. आणि 5व्या ओव्हरमध्ये यश कुणाला मिळाले तर आज ज्या खेळाडूची चर्चा सातत्यानं आहे तो रोहन आज टीमसाठी नशीब घेऊन आलाय. ज्या ज्या वेळेला टीम अडचणीत आहे त्या त्यावेळेला रोहननं चेंडू हातात घेतलाय आणि विकेट म्हणून दिल्यात. या खेळाडूच्या खात्यामध्ये आजच्या दिवसात प्रशांत सर 8 विकेट झाल्यात, पहिला फायपर आणि ह्या मॅच मध्ये 3 विकेट. काय सुंदर गोलंदाजी करतोय ह्या बोटा गावचं यंग टॅलेंट. सकाळ 17 पासून 8 विकेट घेणारा हा युवा गोलंदाज आहे, कौतुक करावं लागेल. तर आता नवीन बॅटर दर्शन गायकवाड मॅन फ्रॉम येवला. या वेळेला चेंडू आपण पाहतोय फाईट बॉल, सतीश सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल साठीचा. 55 डावा त्याला पार्क करून गोलंदाजीच्या मार्कवरती तुम्ही पाहताय रोहन गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, 1 बॉल वाईड आला, म्हणजे 1 धाव या ओव्हरमध्ये खर्च केली आहे. या दिवशीची काही मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न होता रविराज आणि प्रवीण गावडेचा. प्रवीण आल्यापासून 1 षटकार खेळलाय, तो देखील चांगल्या टचमध्ये आज पाहायला मिळतोय. त्यानं देखील सकाळी तुफान फटके खेळले होते, तर रोहनवरती जबाबदारी वाढली आहे. या वेळेला चेंडू आपण पाहतोय जाऊ दिला जातोय. दर्शन ही चेंडू तुम्हाला सोडून चालणार नाहीये, कारण की अँगल बनवतोय गोलंदाज, आतून चेंडू बाहेर तुम्ही पाहताय खरं तर वळण घेत आहे. ही चेंडू तुम्हाला फेस करावे लागणार आहेत.
एकेका बॉलचं महत्व आहे. टेनिस क्रिकेट हल्ली बदललेलं आहे. इथं सिंगल डबलला आता महत्व राहिलं नाही. षटकार चौकारांची भाषा बोलावं लागते, कारण की तुमच्या संघामध्ये 3 आयडॉल आहेत, 1 आयकॉन आहे, त्यानंतर तालुक्यातले नामवंत स्टार आहेत. त्यामुळे तुम्हाला थांबून चालत नाहीये. इथं देखील डॉट बॉल. दर्शन हा बॉल देखील समजू शकले नाहीयेत. चेंडू टप्पा पडल्याबरोबर ते आपण पाहतो उसळी देखील घेतोय आणि हलकासा वळण घेतोय. त्याचा तो नॅचरल स्विंग आहे. रोहन शिर्के डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. डावखुऱ्याच्या गोलंदाजांमध्ये या स्पर्धेत चर्चा राहील. मग विशाल निगोड असेल, किरण शिर्के जो राहुरीचा गोलंदाज होता युवा, त्यानं देखील प्रभावित केलं. त्यानंतर युवराज गुंजाळ देखील डावखुऱ्याचा गोलंदाज होता, त्यानं प्रभावित केलं. त्यानंतर तुम्ही पाहता आज रोहन शेळके देखील आहे. यावेळेला देखील समोरच्या बॉलला फटका खेळायचा. तिथं झेल झालाय मथुरचा, सुंदर झेल, रनिंग झेल आपण पाहतोय. विकेट येताना पाहायला मिळते. बॅटर चाललेत माघारी. विकेट. सुजय दादा विखे पाटील चषकामध्ये अनोखा रेकॉर्ड करणारा बोटा गावचा यंगस्टर. महाराष्ट्रभर चर्चा होईल या खेळाडूची. आणि सुंदर गोलंदाजी. 11 विकेट घेतल्यात एकाच दिवसामध्ये 2 सामन्यांमध्ये. कौतुक करावं लागेल. अप्रतिम खेळ. आज पैलवान राजन दादा शिंदे पाटलांचं मी म्हणेल आयोजनाचं आणि मित्र परिवाराच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं. काय स्पर्धा रंगली आहे. सुपर डुपर हिट. कित्येक वादळ आली या स्पर्धेला थांबवण्यासाठी. पावसानं तर किती आघार घातला, परंतु या वादळाला आमचा मित्रपरिवार कधीच घाबरला नाही. दिवसा पाऊस आला तर रात्री स्पर्धा होते, रात्री पाऊस आला तर दिवसा स्पर्धा होते. का तर तालुक्यातले खेळाडू पुढे यावेत. आणि आज कोहिनूर हिरा रोहन शेळके